आरोहीची ना दुसरी मम्मी पण आलेली आहे, बघून घ्या गाईज, ही आरोहीची खरी मम्मी आहे. कसं वाटलं मग तुझ्या खऱ्या मम्मीला भेटून? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. सो गाईज, आम्ही चाललोय आरोहीच्या मावशीच्या गावाला. आरोही खूप दिवसापासून म्हणत होती की चल म्हणे भुसावळला. सो आम्ही भुसावळला चाललोय. तिथंच आहे ना आरोहीच्या मम्मी पप्पाचं पण गाव आहे. आम्ही तिकडं पण जाणार आहे कारण आरोहीच्या आजी बाबाला पण भेटायला जायचंय. सो फायनली या ठिकाणी आम्ही आता दोघं पण आवरून रेडी झालेलो आहे. आता सकाळचे 8 वाजलेले. आरोही आवऱ्या? हो, आवरलं. मी तर सर्वात आधी उठले होते आणि सर्वात आधी आवरलेलं आहे माझं. बापरे, बरं झालं लवकर आवरलं. चला घ्या बॅग, चलो. आणि सोबत आहे ना अमोल पण येतोय. आम्हाला जामनेरला पण थोडंसं काम आहे, त्याच्यानंतर आम्हाला एक दिवस जळगावला पण जायचंय. आणि सध्या वातावरण इतकं भारी झालंय माहिती का, आपल्याला प्रवासाला पण खूप जास्त मजा येणार आहे कारण रस्त्यामध्ये ना अजिंठा घाट पण लागणार आहे, जो की खूप जास्त भारी झालेला असणार आहे. आणि आमच्या अमोलने इतका वेळ लावला माहितीये का आवरायला. आवरलं का आता फायनली? अरे माझं सगळ्यात पहिलं आवरलेलं होतं. आरोही दिदीच नव्हतं आवरलं. तुला माहितीये, मी त्याला उठायसाठी फोन केला, त्याच्या 1 घंट्यानंतर उठला तो. नंतर आत्ता दाढी केली 5 मिनिटात आणि मग रेडी झाला. तर आता ना आम्ही एकदा गाडीत आहे ना डिझेल टाकून घेतोय. पावसाळ्यात हे भारी आहे, कधी नाही का मस्त वातावरण झालेलं राहतं बाहेरचं. अँड गाईस, समोरचा व्ह्यू इतका सुंदर झालेला आहे ना, असं वाटतंय आपण खूप दूर फिरायला आलेलो आहे. हे बघा, इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे. मस्त डोंगर वगैरे किती सुंदर दिसतंय ना ऋषी. समोर पाऊस चालू आहे तिकडे. हा, आता आहे ना आम्हाला समोर चौक्याचा घाट लागणार आहे, त्याच्यानंतर अजिंठाचा पण घाट लागणार आहे. म्हणजे रस्त्याचे व्ह्यू ना खूप जास्त भारी आहे. सगळीकडे धुक्क आलेलं आहे. पावसाळ्यात ना असं वाटतं की फिरतच राहावं, थांबावंच नाही. इतके सुंदर सुंदर व्ह्यू बघायला भेटतात. कुठे जा भारी, तसं काही नाही, फिरायला जा. घराच्या बाहेर जरी निघालं ना तरी भारी वाटतं. तर आम्हाला आहे ना चौक्याच्या तिथे आहे ना मस्तपैकी भुट्ट्यावाला भेटलेला आहे, म्हणजे मक्काचं कणीस बेसिकली. सो आम्ही आता मक्काचं कणीस खाणार आहे. आरोहीला तर खूप जास्त आवडतं. तुला असं वाटत नाही आपण मुन्नारला फिरायला आलेलो आहे? हा, मस्त वाटतंय. असं वाटतंय साऊथलाच फिरायला आलेलं आहे कारण आपल्याकडे पण वातावरण एकदम भारी झालेलं आहे. आणि आरोहीचं आहे ना मिनी ब्लॉग शूट चालू आहे. असं वाटतंय आपण कुठेतरी लांब फिरायला आलेलो आहे. आता आहे ना मस्तपैकी मक्काचं कणीस खाऊ. यू वॉन्ट? येतंय ना माझं पण. तर काही जाता ना आम्हाला अजिंठ्याचा एकदम सुंदर घाट लागलेला आहे आणि पावसामुळे आहे ना इथलं वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. अमोलने तर मस्तपैकी सनरूफ पण ओपन केलंय. ते भारी झालंय वातावरण. तर काही आम्ही ना जामनेरमध्ये थांबलो होतो, जामनेरच्या शॉपच्या तिथं. आणि ॲड्रेस पण सांगून देतो, खूप जण आपल्या जामनेरच्या शॉपचा ॲड्रेस पण विचारत होते. या साईडला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे BOT कॉम्प्लेक्स आणि तिथंच आपलं शॉप आहे. आणि 2 मित्र भेटले होते जामनेरचे, हे आपले डेली ब्लॉग बघता. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे आरोहीच्या मावशीच्या गावाला जायला, म्हणजे भुसावळला. तर खूप जास्त एक्साइटेड आहे, खूप दिवसांनंतर चाललेली मी. ती लावण्याला भेटायला एक्साइटेड आहे, बरोबर ना? लावण्याला पण, मावशीला पण आणि काकाला पण. तो काही फायनली आता आम्ही आरोहीच्या मावशीकडे पोहोचलेलो आहे. ही आरोहीची मावशी. मावशी ही आमची लावण्य आहे, आरोहीच्या मावशीची मुलगी. लावू कुठं चालली? मम्मीला घ्यायला. तू आम्हाला बघून अशी खुश नाही झाली? आम्ही परत चालले जाऊ का? खुश झाली. नाही, असं नाचून दाखव जरा. डिप्रेशन नाही, खुश झाली की नाही? का थांबू का नको आम्ही? थांबा ये लवकर ये. ती मावशीला आणायला चालली. मग आम्हाला इथं चहा पाणी कोण करेल? करून घेऊ. आरोहीच्या मावशीच्या तिथं आलो आणि इथं कोणीच नाहीये. आरोही आता तूच पाणी द्या आम्हाला. आरोही तू इथं पण राहिलेली लहानपणी? सुट्ट्या लागल्या. तसं नाही ग, म्हणजे इथं लहानपण गेलेलं आहे का असं? गेलेलं, इथं पण गेलेलं आहे. किती वर्ष होती तू इथं? पहिलीपर्यंत. मेमरी लॉस. म्हणजे लहानपणापासून तर पहिलीपर्यंत. शाळेत पण गेली. मग त्याच्यानंतर संभाजीनगरला आलो होतो. अच्छा, इथे आरोहीचं लहानपण गेलेलं आहे. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला आरोहीचं गावाकडचं घर पण बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर काही आरोहीसाठी ना एक सरप्राईज आहे. उभं राहा इकडे. वरती चढ ना, वरती. नाही. अरे शपथ ऐक तू चढ, आले भोपा. तुला माझी शपथ आहे. कुठे जाऊ? वरती चढ.
हा चढ, उभं राहा ना. अरे उभं तर राहा ना येडे. मरून जाईल ना. समोर बघ, पाल. आ, गेली. ही काय याच्या माग गेली. मला वाटलंच आता पाले एवढी काय घाबरती त्या पालीला? तू जा ना, जा जा जा. मी नाही, पालला नाही घाबरू शकत मी उंदराला मग मी जर घाबरतो. तुला म्हटलं पाल काढून दे तिथून, तर का काढत नाही? भीती का वाटते? मला कुठे भीती वाटते? जा ना मग, जा ती पाल फेक. बाहेरून येते. अमोलला विचार, कुठं होती? बाहेर आहे. उंदीरच आणून सोडणार तुझ्याजवळ, मी थांबतो आता. आरोही जर माझी एखादी गोष्ट ऐकत नसेल ना, तर एकदम सोपी गोष्ट आहे, सोपा फॉर्म्युला आहे. तिला शपथ देऊन टाकायची, मग लगेच ऐकती. तर आरोहीची ना दुसरी मम्मी पण आलेली आहे. दुसरी का पहिली आहे? पहिली मम्मी आहे का? हे बघा, ही आरोहीची पहिली मम्मी आहे. बाबा नटून तटून कुठे गेल्या त्या? तिला विचार, मी छोट्यापणी ना मम्मीला म्हणे, तू नाही माझी मम्मी. नाही ती काय म्हणत होती माहितीये का? हा. म्हणे नक्की सांगा माझी खरी मम्मी कोण आहे. मग आता क्लिअर आहे का? कोणती तुझी खरी मम्मी? ही खरी मम्मी आहे का? तर बघून घ्या गाईज, ही आरोहीची खरी मम्मी आहे. लावण्याची खरी मम्मी मावशी आहे. तिची मम्मी आहे. नाही कोणती म्हणत नाही काही. कसं वाटलं मग तुझ्या खऱ्या मम्मीला भेटून? लय भारी वाटलं, मस्त. खूप दिवसांनंतर भेटलो. किती दिवस झाले आपल्याला यायला? डिसेंबर मध्ये आलो होतो आपण. डिसेंबरमध्ये. हो भरपूर दिवसांनी. म्हणजे 5-6 महिने झाले. हो. असं वाटतं आता आलो होतो आपण ना. अमोल झोपून राहिला, आरोही झोपून राहिली, सगळे झोपून राहिले होते, बट मला काहीच झोप लागली नाही. मी अशी झोप घेतलीये, बाप रे बाप. आता 4-5 दिवस झोपायचं काम नाही. तुला एवढी झोपली ती राक्षसाच्या पलीकडं. मला अजून पण झोप येते, परत झोपू शकते मी, अजून 10 घंटे झोपू शकते. मला इतकी गरमी होत होती माहिती का, त्याच्यामुळे मला झोपच नाही लागली. तिथं ना असं चिकट वातावरण आहे, घाम येतोय, असं वेगळंच होतं. एकदम गरमी पण नाही जाणवते, पण ते अशी घाम 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 वेगळं होतंय. तुझ्या चेहऱ्यावर बघ अजून पण किती घाम आहे. ग्लो येतो, तुला नाही माहिती. ग्लो आहे. तर काहीच मी इतका मस्त आंबा कापला माहिती का, हे बघा. आता याच्यात मीठ टाकून खाणार आहे मी. अरे पण आंब्यावर मीठ कोण खातं ऋषी? ऋषी खातो, ऋषी. टीव्हीत राहतं सेम तसंच आंबा कापलेला आहे तो. सगळ्यांची झोप झालेली आहे. आरोही पण झोपेतून उठलेली आहे, अमोल पण झोपेतून उठलेला आहे. यांनी सगळ्यांनी एवढी झोप घेतली माहिती का. आणि आता आहे ना आम्हाला जळगावला जायचं आहे. आम्ही ना मध्येच मूवीची प्लॅनिंग केलेली आहे. घरी बोर पण होत होतं, म्हटलं चला आपण सगळे ना मूवीला जाऊ. आरोही इथं इंग्लिश चिंचचं झाड होतं, ते कुठे आहे? तोडले यार ते. दोघं पण तोडले? हा, आपण या पत्रावरून गेलो होतो बघ तोडायला. या पत्रावरून गेलो होतो. त्या साईडला होतं ते इंग्लिश चिंच. इंग्लिश चिंत हा, इंग्लिश बोलती ती. आणि आमच्या घरी मराठी. मराठी बोलते का? हे सगळे जेव्हा झोपले होते ना, तेव्हा मी बाहेर येऊन बसलेलो होतो. इथे एक झाड आहे आणि त्या झाडावर इतके सारे पक्षी माहिती का, आणि त्या पक्ष्यांचे इतके सुंदर सुंदर आवाज येत होते. मी असं खूप दिवसानंतर पक्ष्यांचे आवाज ऐकले. आपल्या आता सिटीमध्ये हळूहळू घरं वाढताय आणि पक्ष्यांचे आवाज डायरेक्ट गायब झाले. पहिले आपल्याला चिमणी दिसायची, कावळा दिसायचा, आता या गोष्टी दिसतच नाही. झोपडी बघ ना. आपल्याला टेंट मध्ये राहायचं होतं ना, हा. इथं राहू आपण टेंट. 24 hours in tent challenge. आम्ही तर इथे ना रात्री झोपायची प्लॅनिंग पण बनवली माहिती का. बाग बीज आहे हे हा यार, आपण वरती झोपायला यायचं का? हा, झोपू शकतो आपण. लय मजा येईल. आणि वरतून पाऊस आला पाहिजे, इतकी मजा भाई, फुल मजा. पाऊस नाही येणार पण पाऊस आल्यावर मज्जा काय येईल रे तुला, खाली पडणं पडलं नाही येड्या. आता थोड्या वेळा आधी माहिती का, एवढं ऊन होतं आणि पाऊस पण चालू होता. एकतर आहे ना, मी कधीच आरोहीला माझे फोटो क्लिक करायला लावत नाही. आज मी तिला माझे फोटो क्लिक करायला लावले. इतके घाण फोटो क्लिक केले माहिती का. आणि तिचे जर फोटो क्लिक करायचे असले ना, मी माझं असे तोंड फोटो कसं क्लिक काढता करतो मॉडेलच्या पलीकडं. काय? असं राहतं माझं तोंड. काय? असं इकडे बघताना राहतो, नाही तर असा राहतो, नाही तर वेगळाच राहतो. तुझं अख्खा तोंडच camera तसं आहे. घेतो, तुझं तोंडच तसं आहे. नाही तर नाकात घुसतो माझ्या. काही सांगते काही ना, मी इतके मस्त मस्त फोटो घेतो हिचे. आणि जेव्हा माझे फोटो घ्यायची वेळ येते, सगळ्यात जास्त घाण फोटो घेते. जगातला सगळ्यात जास्त घाण फोटोग्राफर आरोही आहे. हे चांगले काढले ना रे मी. आताचे फोटो सिरियसली नाही चांगले काढले. सिरियसली चांगले नाही आहे. टाकीत जाते काय पोहायला? फुल भरलेली आहे. मग पाणी घेऊन जायचं का आपल्याकडं? त्यांनाच पाणी नाही, आपण कुठे घेऊन जातोय पाणी. इथं पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हा, 15 दिवसानंतर पाणी येतं इथं. तर आम्ही जो शो बुक केलेला आहे ना, तो 7:15चा शो बुक केलेला आहे. आता किती वाजले आरोही? 6:30 झाले. चला चला, जायला पण वेळ लागेल. जायला पण अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. आणि मला जेव्हा गच्चीवर जायचं होतं ना, तेव्हा इथं कोणाची तरी चप्पल ठेवलेली होती. ती चप्पल बघा कशी, ती घालून गेलो होतो मी. लेडीज चप्पल ती. आता लावण्या पण आवरून रेडी झालेली आहे. चलने का? चलो. आहे ना, पार्किंगचं टेन्शनच नाही. इकडच्या साईडला पण ओपन स्पेस आहे, इकडे पण पार्किंगला जागा आहे. आणि त्यांचं एंडचं घर आहे ना, त्याच्यामुळे एकदम भारी आहे. फक्त टर्न घ्यायला थोडं अवघड जाणार आहे आता, कारण रस्ता छोटा आहे. आता मी गाडी नाही, ओपन स्पेसमध्ये घेतो टर्न मारायसाठी. चला रे, बसा लवकर. आणि हे आरोहीचे काका आहे. लाव, तू कुठं बसतीये?
कोपऱ्यावर. वरती हा मावशी. येते ना. आणि इकडे आहे ना समोर लय मोठ्या कोंबड्या आहे. याच्यातली कोणती आपली? सगळ्यात आपल्या आहे का? लावू कोणती घ्यायची याच्यातली? तुला आवडेल ती. अरे बारंबे कुठे चालले? त्या घोड्यावरच बसा ना. ती वहिनी काय म्हणते? त्या घोड्यावरच बसा. भारी आहे घोडा. येतो उद्या भेटतो. काकाचं नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग आहे, सगळीकडे ओळख आहे. जळगाव भुसावळ पाहिजे. त्यांनी घोडा बघून ओळखलं, मित्राचा घोडा आहे म्हणे. आता आम्ही जळगावला पोहोचलेलो आहे, जिथं आम्हाला मूवी बघायचा आहे PVR ला. या साईडला आपली गाडी पण पार्क केलेली आहे आणि आता वरती जायचं आहे आम्हाला. कोणत्या फ्लोअरवर आहे? सेकंड फ्लोअर. हे बर्गर खायचं आहे कोणाला? हा खाऊन घ्या मग. हे बघा इथे समोर, काय केलं? हे बघा किती मोठा बर्गर आहे. भूक लागली, खाऊन घे. आम्ही जेवण केलेलं आहे, तूच जेवण केलेलं नाहीये. नहीं मला उपवास आहे, मेरे को नहीं आवडता बर्गर वैसे भी. चलो आ गई लिफ्ट. अरे बाप, इथं बघा किती सिनेमाचे पोस्टर लावलेले आहे. सो गाईज फायनली मूवी पण फिनिश झालेला आहे. मूवी ना एक नंबर होता. आमची लावण्या तर इतकी हसत होती, बाप रे. त्या सीटावर ना आडवं पडू पडू हसली ती. मजा आली मूवी बघायला. लय शांत आहे बाबा, सायलेंट झोन आहे तिकडं पूर्ण. ती तिकडे हसायची, मला तिला बघून जास्त हसायला यायचं. म्हणले एवढी का? आणि मला बोट टोचायची, हास म्हणे. नारे कोण होते आणि ऋषी आणि काका अजिबात हसत नव्हते. नाही हसत होतो. सिरियस बघायचे, म्हणजे आम्ही इतके खुद हसत. डिप्रेशन होतं त्यांना. डिप्रेशन. आम्ही जेवायला थांबलेलो आहे कारण सगळ्यांना त्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे. मस्तपैकी हॉटेलला जेवण केलं आणि आता परत आलोय आम्ही भुसावळला. आता आरुईची मज्जा बघा. काय ड्रेस दे ना. मला का घाबरत राहतो रे तू नेहमी? एवढ्या यायला घाबरली का? नाही ते मला दिसलं नाही ना, मी पहिले घाबरत. हे बघ लावू घाबरते कशाला. तर काही जाताय ना खूप जास्त झोप येते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड Take टेक care. केअर. तिचं ऐकून घ्या एकदा. हा बोला. दरवाजा ओपन होत नाही तिच्याकडून.